चला हॅलो सन्माननीय चिंतामणजी गोंधळी साहेबांचा सत्कार इथे संपन्न होईल. हॅलो संजयजी कडू यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण चिंतामण गोंधळी साहेबांचा सत्कार इथे संपन्न करावा. संजयजी कडू साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते चिंतामणजी गोंधळी साहेबांना आपण सन्मानित करावं. पाहुण्यांचं स्वागत होतंय. कैलासवासी निलेश कडू, कैलासवासी महेश गरत, स्मृती पित्यर्थ, निलेश स्पोर्ट्स जावळे आयोजित स्मृती चषकाचा हा क्रीडा सोहळा आज तिसरी रात्र या स्पर्धेची. टॉस जिंकला तो जांभूलपाडा टीमने टॉस जिंकला. त्यांनी स्वीकारले क्षेत्ररक्षण. पाटणवली टीमला प्रथमतः फलंदाजीसाठी त्याने आमंत्रण केले. सेकंड राऊंडची मॅच अर्थातच खुली झाली कारण चौथ्या सामन्यामध्ये तब्बल 65 धावा कुठल्या त्या टाकीगाव संघाने. क्रिकेट कोच काउंटी खेळलेले मधुकरजी मोहिते साहेब या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा इथे सन्मान करण्यात येईल. आपलं सहर्ष स्वागत. तन्मय पाटील पहिलाच बॉल गोलंदाजीसाठी विवेक मोहिते आलाय जांभूलपाडा टीम कडून. व्हाईट बॉलने सुरुवात करतोय. सेकंड राऊंड खारकोपर विरोधात नवीन शेवा आणि लगेचच आपण त्यांना आमंत्रित करूया. यानंतरची लढत असेल त्यांची मंगेश स्पोर्ट्स खारकोपर विरोधात नवीन शेवा. शांतेश्वरी प्रसन्न नवीन शेवा. कट करायचं होतं चेंडू बीट झालाय. फलंदाज आदरणीय चिंतामणजी गोंधळी साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाली. खूप खूप धन्यवाद साहेब चिंतामणजी गोंधळी साहेब. या दानशूर व्यक्तींमुळेच एवढं मोठं आयोजन आपण अगदी यशस्वीरित्या करू शकतोय. विवेक मोहिते जोरदार अपील पंचांकडे आणि ते फलंदाज बाद. पहिला धक्का पाटणवली संघाला दिलाय विवेक मोहितेने. चला जास्त उशीर करू नका. एकत्रित येऊ नका. लगेचच मॅचला मात्र सुरुवात करा. नेक्स्ट मॅच खारकोपर विरोधात नवीन शेवा या दोन्ही टीमला आम्ही आमंत्रित करतोय. टॉस करण्यासाठी आपण सज्ज राहायचंय. चालू असलेला हा सामना प्रथम फेरीतील शेवटचा आहे. पाटणवली विरोधात जांभूलपाडा. जांभूलपाडा टीमने टॉस जिंकला. त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि विवेक मोहिते माफी असावी. विवेक मोहितेने विकेट प्राप्त केले. बाद केलं ते तन्मय पाटीलला. नवीन बॅटर योगेश पाटील पाटणवली संघाचा खेळाडू. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 4 षटकांचा सामना. स्मृती चषक 2024. निलेश स्पोर्ट्स जावळे बॅटची कडा घेतले. विकेट कीपर आणि फ्लाय स्लिपच्या मधून बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. चौकार 4 धाबा. जोराने कट शॉटचा फटका खेळायचा होता म्हणून बॅटची कडा घेतल्यानंतर वेगाने चेंडू निघून गेला. ओव्हर पिच बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑफला फिल्डर त्याच्या डोक्यावरून बॉल पाठवलाय. योगेश पाटीलच्या बॅटमधून षटकार. पाटील कडून आल्या मैदानामध्ये
लोअर फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक मिडॉनचा क्षेत्ररक्षक ला बीट करून बॉल लॉंग ऑनच्या दिशेने चाललाय. काय कमालीचं प्रॉपर टायमिंग. ड्राईव्ह काय असू शकतो जो योगेश पाटीलने दाखवलाय. परफेक्ट मिडॉनच्या उजव्या हाताने चेंडू काढला लॉंग ऑनला. बीट करतोय गोलंदाज विवेक मोहिते. शेवटचा चेंडू निर्धाव. खारकोपर विरोधात नवीन शेवा. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन विलंब करू नका कारण वेळेत सामने आपल्याला पार पाडायचे. उद्या तर अधिक सामने नाहीतर आपण वेळ करत असाल तर आणखी एक षटक कमी करण्यात येईल कारण शेवटच्या दोन मॅचेस आपण 3 ओव्हरच्याच घेतोय. सेकंड राऊंडच्या मॅचेस 4-4 ओव्हरच्या असतील आणि आपण जर का उशीर करत असाल तर मात्र निश्चितच आयोजक सांगतायत की मग 3 ओव्हरच्या मॅचेस खेळवण्यात येतील. हे लक्षात असू द्या. पहिल्याच ओव्हरमध्ये विवेक मोहितेच्या विरोधात योगेश पाटीलने 1 षटकार 2 चौकार मारले. टोटल आहे ते 14. एक विकेट देखील घेतले तन्मय पाटीलची विवेक मोहितेने. येस 15. आमचे स्कोरर जरा बदललेत बाकी काही नाही. या इनिंगसाठी प्रणय यांनी थोडी विश्रांती घेतली. धावसंख्या ती मात्र 15. बॅटरच्या अकाउंटमध्ये बरोबर धावा आहेत. फुल टॉस बॉल जास्त फायदा करू शकले नाहीत. काऊ कॉर्नरला बॉल ट्रॅव्हल होतोय परंतु तिथे फिल्डिंग खराब झाली. जिथे 1 होती तिथे 2 धावा मिळाल्या. सर्वाधिक धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये कुठल्यात त्या टाकीगाव या संघाने 65 कुठल्यात. म्हणजे पहिला सामना खारकोपर विरोधात नवीन शेवा आणि निश्चितच दुतोम संघाला पुढचा सामना म्हणजे सेकंड राऊंडचा सामना खेळायचाच आहे परंतु संघ कोणता हे अजून ठाऊक नाही. प्रॉपर टायमिंग जुळलं इथे. लॉंग ऑफला फिल्डर कडे चेंडू वेगाने चालला आणि फेक देखील झाले. फलंदाज तिथे सुखरूप आहे. एकच धाव. थोडं शांत क्रिकेट. उज्ज्वल घरत सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय जांभूलपाडा टीम कडून. योगेश पाटील तडाखेबंद फलंदाजी करतोय सध्याच्या घडीला पाटणोली टीम साठी. शॉर्ट पिच बॉल होता. संधी होती परंतु संधी गमावले. गती कमी केली होती या चेंडूवर. दुसरा धक्का. विस्फोटक खेळीचा इथे मात्र अंत झालाय. काय जोरदार आक्रमण केलं होतं योगेश पाटीलने. 2 चौकार 1 षटकार परंतु त्याची विकेट घेण्यामध्ये उज्ज्वल घरातला इथे यश मिळाले. नावातच उज्ज्वल आहे आणि उज्ज्वल कामगिरी करतोय कारण ही विकेट फार महत्वाची होती जांभूलपाडा टीमसाठी. जर का योगेश पाटील शेवटपर्यंत टिकला असता तर आणखी गोलंदाजाच्या विरोधात धावा आल्या असत्या. सध्याच्या घडीला धावसंख्या ती 18. बॅटर येतोय रतेश पाटील पाटोली टीम कडून. 2 विकेट गेल्यात. सेकंड ओव्हर लास्ट मॅच फायनल मॅच आहे फर्स्ट राऊंडची. अडबा बाटने खेळण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा काऊ कॉर्नरला बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याची कुठेही संधी नाहीये. फक्त एकच धाव. पीटीसीची टीम स्पर्धेसाठी थेट प्रक्षेपणाचं काम करते. त्यांचे कॅमेरामन त्याचबरोबर टेक्निशियन. 19 धावा. 19. निलेश स्पोर्ट्स जावळे आयोजित स्पर्धा स्मृती चषक. कैलासवासी निलेश कडू आणि कैलासवासी महेश घरत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित स्पर्धेचं आयोजन इथे करण्यात आलंय. फलंदाज बाद बॅटची कडा घेतले. आणखी एक धक्का.
उज्ज्वलने अफलातून कामगिरी केली. उज्ज्वल घरात पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा धावांचा पाऊस पाडला योगेश पाटीलने प्रामुख्याने त्याची विकेट घेणं हे प्रमुख लक्ष होतं. उज्ज्वल घरतचं ते त्याने संपादित केलं. त्यानंतर कुठल्याही फलंदाजाला त्याने तग धरून दिलेला नाहीये. राकेश कातकरी आला नवीन बॅटर पाटणोली टीम कडून. 2 विकेट घेतल्यात आतापर्यंत. उज्ज्वलने थांबवले फलंदाजांना, धावा त्याने रोखल्यात. सेकंड ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला जांभूलपाडा टीम कडून उज्ज्वल घरत. पुन्हा शॉर्ट पिच बॉल होता, बाउन्सरचा वापर आणि त्या बाउन्सर वरती लगावलंय ते पूलचा धमाका. बॉल सीमारेषा पार. राकेश कातकरीच्या बॅटमधून षटकार. चाबुक शॉट लॉंग ऑनला बीट करेल, जरूर बीट करेल. 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. परंतु उज्ज्वल घरतच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर एक वेगळाच ऊर्जेने आता पाटणोली संघ खेळतोय. शुभम गोंधळे आलाय तिसऱ्या षटकात. हॅमर केलं अगदी समोर. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे, झेल मात्र सुटतोय. 2 धावा देखील दिल्या जात आहेत. कॅचेस विन द मॅचेस. कॅच घेतल्या पाहिजेत. तुम्ही स्पर्धा खेळताय, एक भली मोठी स्पर्धा, तब्बल 1 लाख क्रमांकाचं पारितोषिक असलेली स्पर्धा आहे. आकर्षक पारितोषिक आहेत आणि या स्पर्धेमध्ये या चुका छोट्या नाहीयेत. धावसंख्या 31-31. तिसरं षटक. पुन्हा फ्लाय स्लिप मधून बॉल चाललाय, थांबणार नाही, सीमारेषा पार जाईल, चौकार. मॅच खारकोपर विरोधात नवीन शेवा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की टॉस करण्यासाठी या. यानंतरची लढत आपली असेल. मिस टाइम स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर झेल मात्र घेतोय. आणखी एक फलंदाज बाद पाटणोली संघाचा. विकेट सातत्यानं जात आहेत हे देखील चिंतेचं कारण आहे. दुसऱ्या बाजूने धावाही येत आहेत हे चिंतेचं कारण आहे जांभूलपाडा टीमसाठी. दोन्ही बाजूनं समतोल प्रमाणात पहिल्या डावापासून हा सामना चालू आहे. विकेट्स आल्यात, धावाही येत आहेत, हे फार कमी वेळा पाहायला मिळतं. कारण विकेट आल्यानंतर धावा थांबतात, परंतु इथे विकेट सहित सिलसिला चालू आहे. दुसऱ्या बाजूने जो फलंदाज येतोय तो आक्रमण देखील करतोय. स्क्वेअर कट केलाय, परफेक्ट एक्झिक्युशन ऑफ द शॉट. थर्ड मॅनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होईल, सीमारेषा पार, चौकार. फलंदाजी खूपच कमालीची आहे. विकेट जरी गेल्या असल्या तरी सुद्धा फलंदाज कोणताच टेन्शन घेत नाही. आक्रमणाचा सिलसिला आणि विकेटचा सिलसिला एकाच वेळी पॅरलल मध्ये चालू आहे एकदम.
स्कोर धावून पोहोचला 39 वर 39. शुभम गोंधळी आतापर्यंत 3 चौकार आलेत शुभमच्या विरोधात. एक विकेट त्याने घेतली होती. बॅटची कडा घेऊन विकेट कीपर पर्यंत चेंडू पोहोचतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. स्टंपला बॉल लागला नाही. फलंदाजाच्या अंगाला चेंडू लागतोय आणि निश्चितच धावा इथे मिळतील. एक एक्स्ट्रा आणखी एक 2 धावा 3 कंप्लीट केल्यात. पुन्हा एकदा फलंदाजाच्या अंगाला चेंडू लागलाय परंतु नशीब अडवला. जर का अडवला नसता सीमा पार आला असता तर कदाचित पंचांनी हा चौकार देखील दिला असता. एकूण 7 झाले असत्या मग. कारण इंटेन्शन नव्हतं बॅटरचं. इंटेन्शन नव्हतं कुठेही बॅटरचं म्हणूनच या धावा दिल्या जातील. 3 धाब्याने स्कोर धावून पोहोचलाय पाटणोली संघाचा 42 वर 42. आतापर्यंत पहिल्या फेरीमध्ये 65 धावा सर्वाधिक आहेत टाकीगाव टीमच्या. आणि नेक्स्ट मॅच खारकोपर विरोधात नवीन शेवा. चला टॉस साठी या. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर विरोधात शांतेश्वरी प्रसन्न नवीन शेवा. चला एकत्रित येऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. यस, मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. विशाल गरत नवीन शेवा. आडवा बॅटने खेळण्याचा इथे प्रयत्न झाला. दूरवरून क्षेत्ररक्षक पोहोचेल तत्पूर्वी एक धाव इथे घेतली जाते. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. चिंतामणजी गोंधळी साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. एकेरी धावा संख्येने स्कोर धावून पोहोचलाय 43 वर. बाउन्सरचा वापर हर्षल गोंधळी कडून. यस, बाउन्सर एक्झिक्यूट केलाय परफेक्ट बरोबर ऑफस्टम्पच्या बाहेर शरीरापासून फलंदाजाच्या अगदी थोडा दूर ठेवला होता हा चेंडू. टॉस इथे संपन्न झालाय. टॉस जिंकलाय तो मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमने. 4 षटकांचा सामना असेल हे लक्षात असू द्या. पाठलाग केला चेंडूचा. पंच इथे दंडित करतात गोलंदाज हर्षलला. आणखी एक धाव जोडली जाते. स्कोर धावून पोहोचला आता 44 वर 44. लास्ट ओव्हर आहे. 65 धावा टाकीगाव संघाने केल्यात. याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. 65 पेक्षा कमी झाल्या तर मात्र निश्चितच टाकीगाव संघ तिसऱ्या फेरीमध्ये डायरेक्ट दाखल होईल. प्रयत्न चालू आहेत. जोरदार फटका लॉंग ऑफच्या वरतून उसळी मिळाली. चेंडूला टप्पा घेतल्यानंतर सीमारेषा पार चौकार. जणू काय तलवार चालवतोय मैदानावर, एवढा बॅटचा स्पीड आहे. पहा बॅटचा स्पीड किती आहे. टप्पा जेव्हा जेव्हा मागे ठेवलाय गोलंदाजाने तेव्हा तेव्हा राकेश कातकरी मात्र बीट झालाय. ऍक्शन थोडी वेगळी. हर्षल गोंधळीची राईट आर्म राऊंड द विकेटने आलाय. एकच चौकार त्याच्या विरोधात आले. 2 निर्धाव चेंडू त्याने टाकलेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती. फटका फसलाय. झेल तर होणार नाही. 2 धावा इथे घेतल्या गेल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. या अगोदर 3 धावा धावल्यात दोन्ही फलंदाजांनी परंतु इथे 2च आहेत. 2 धाव्याने स्कोर 50 अप. पाटणोली संघाची धावसंख्या ती मात्र 50 आणि या सत्रातील शेवटचा चेंडू. आणि ते शेवटच्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलंय हर्षल गोंधळीने. त्रिफळाचित केलंय ते.
यस, पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि पहिल्या डावात पाटणोली टीम थँक्यू. टॉस झालेला आहे नेक्स्ट मॅचचा. पंकज गरत अजिबात चिंता नाही. खारकोपरने टॉस जिंकलाय, फक्त आपण निर्णयाची वाट पाहतोय. फलंदाजी की मात्र क्षेत्ररक्षण. या मॅचला सुरुवात होईल. सेकंड इनिंगला सलामीची जोडी दाखल होईल. या आपण जाऊया डीजे अक्षयकडे. जावळे आयोजित स्मृती चषकाचा हा क्रीडा सोहळा आपण अनुभवतोय. दरवर्षी ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. दमदार असं आयोजन असतं निलेश स्पोर्ट्स जावळे संघाचं. यावर्षी देखील 4 नाईटची स्पर्धा आहे. 31 जानेवारीला स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि उद्या शेवटची रात्र असेल. एकूण 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळलेत आणि मला असं वाटतंय रात्री जावळे प्रीमियर लीग गावची असेल संडेला. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल आपण ऐकूया पुन्हा एकदा आदरणीय दीपक पाटील सरांना. तर कुशल भगत यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. चला मॅच चालू करा. लक्ष आहे या मॅच मध्ये 4 ओव्हर्स मध्ये जांभूळपडा संघाची सलामीची जोडी प्रयास पाटील आणि हर्षल गोंधळी. पाटणोली संघानं 50 धावा केल्यात. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल योगेश पाटील. गोलंदाज तयार. पहिला बॉल कट केलाय. स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका प्रयास पाटीलच्या पॅट मधून येतो. एक नेत्र दीपक चौकार. सुंदर अशी सुरुवात झाली ती प्रयास पाटीलच्या बॅटमधून चौकारानं.
ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. सळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव. डॉट बॉल. चौकाराच नंतर मात्र चांगलं प्रत्युत्तर दिले ते गोलंदाज योगेश पाटील ना. यावेळेस मात्र लॉफ्ट केलंय बॉलला. संधी जरूर आहे. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बराच धावलाय. अगदी सेफली लँड झालाय. बाल बचावलाय प्रयास त्या ठिकाणी. सर्कलचं रिस्ट्रिक्शन होतं. क्षेत्ररक्षक सगळे आतमध्ये आहेत. त्याच कारणास्तव इकडे मात्र जेलवर पोहोचणं मिडविकेट फिल्डरला थोडंसं कठीण गेलं. 2 धावा मात्र मिळते. धावसंख्या 6 वर. परंतु प्रयास पाटीलची विकेट या मॅच मधली फार निर्णायक असणार आहे. ग्रामीणचे संघ म्हटले की एक मोठा ब्रँडेड खेळाडू असतो प्रत्येक संघामध्ये आणि तो बाद झाल्यानंतर मात्र थोडे धाबे धडाणतात. इकडे एज लागले आणि बॉल शॉर्ट तडमनला बीट करत चाललाय. डीप तडमन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार. प्रयासच्या बॅट मधून येतोय. चौकार. नो बॉलचा इशारा मात्र आलाय पंचांचा. त्यामुळे या 5 धावा मिळतील त्या टीम जांभूळपाड्याला. धावफलकावर धावा लागल्यात त्या 11. नेक्स्ट बॉल फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची संधी आहे. योगेश पाटील थोडंसं टेन्शन आता मात्र वाढले पाटणोलीचं. फ्रीडचा बॉल. इकडे मिसटायमिंग स्ट्रोक आहे. झेल टिपलाय परंतु त्याचा फायदा होणार नाहीये. सिंगल मिळेल ती टीम जांभूळपाड्याला आणि धावसंख्या 12. हर्षल गोंधळी आता मात्र स्ट्राईकला पाहायला मिळेल. थोडी वाट पाहिली नॉन स्ट्राईक एंडला पण प्रयास खेळत होता. त्याच्या बॅटमधून सगळ्या धाबा निघाल्यात त्या 11. योगेशचा हा बॉल मिसकूट झालाय. फटका. बॉल हवेमध्ये आहे. पहा 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सेफली लँड झाला. अगदी मिड ऑफला पडला बॉल. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर मिड ऑफ बाहेर होता लॉंग ऑफला. आणि इकडे मात्र आणखीन एक धाव येताना दिसेल. धावसंख्या 1 ने पुढे. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 13 या आकड्यावर 13. हाच फायदा असतो सर्कल रिस्ट्रिक्शनची. जी ओव्हर्स असतात क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारी षटकं. बऱ्याच वेळेला मिसटायमिंग स्ट्रोक सुद्धा आपण पाहिलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हते. निर्जन स्थळी चेंडू पडतात. फिरून खेळा फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडू सीमा पार. 4 धावांकरता पहिल्या षटकामध्ये मात्र इराणी 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दमदार मात्र सुरुवात करण्यात आली ती जांभूळपाडा संघाकडून. 51 धाबांचा पाठलाग करायचा आहे आणि 17 धाबा धावफलकावर आल्या. 34 धाबा अजूनही दूर असेल. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. पुनरागमन करावं लागेल. कमबॅक करता येऊ शकतं या मॅच मध्ये. बघाची मॅच पाहिली असेल तुम्ही. नवीन सेवा 2 ओव्हर्स मध्ये नवीन सेवा टीमनं 32 धाबा केल्या होत्या आणि त्यानंतर मात्र फक्त 2-2 धाबा आल्या होत्या षटकांमध्ये. मॅच संपता संपता फक्त 36 धाबा झाल्या होत्या. त्यात डिफेंड केल्या होत्या सेवा संघानं. इकडे असंच काहीसं करावं लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये 17 धाबा आल्यात. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन रतेश पाटील रेडी होते. धावसंख्या चांगली आहे 50 धाबा. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर धावसंख्येचा पाठलाग करत असताना अनेक संघांना अनंत अडचणी आल्यात आणि तीच बाब हेरून इथून मात्र गोलंदाजी करावी लागेल ती पाटणोली टीमला.
शॉर्ट ऑफ लेंथ होता. आखूड टप्प्याचा बॉल अगोदर फिरली गेली बॅट. चेंडू कोणत्या गतीने येतोय हे ओळखताच आलं नाहीये. हर्ष गोंधळीला चेंडू निर्धाव निघून गेला. डॉट बॉल. कमबॅक करावं लागेल रतेश पाटीलला. आराध्या स्पोर्ट्स पाटणवली हा संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. अनिरुद्ध पाटील आपण जर सामना पाहत असाल तर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे परेश पाटील असतील, स्वप्नील असतील, आमचे MD बा असतील, महेंद्रजी तंबडे MD 5252 या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद घेत असाल तर सगळ्यांचं मात्र हार्दिक असं स्वागत. एकदा येते 18वी धाव स्कोर कार्डवर. 51चं टार्गेट आहे, परंतु हा सामना जिंकायचा असेल पाटणवलीला सुद्धा इकडे थोडा संघर्ष करावा लागेल. सोपं नसेल कारण प्रयास पाटील एक चांगला फलंदाज ओळखला जातो या टीमचा. इकडे टॉप पेज लागले. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय पहाडी. ते मात्र तेलही गेलं आणि तुपही गेलं. बॉल सीमा पार. 4 धावांकरता मिसफील्ड पाहायला मिळाली. इकडे अंदाजच आला नव्हता. झेल कोणी घ्यायचा शेवटच्या क्षणाला कॉल जरूर दिला डीप मध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकासाठी, परंतु कदाचित सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक धावले असते तरी सुद्धा पोहोचू शकले असते कारण बॉल त्यांच्यापासून इतकाही लांब नव्हता. परंतु झेल घेण्यासाठी जरूर आला, परंतु बाउंड्री गेली आणि ही बाउंड्री जास्त जिव्हारी लागेल ती पाटणवली संघाला. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. स्कोर 22 वर. 22 रन्स ऑन अ बोर्ड. गोलंदाज रतेश पाटील पुन्हा एकदा सज्ज. 4 चौकार मारलेत प्रयासनं. पूल करण्याचा प्रयत्न. हा चेंडू मात्र निघून गेला ऑफ स्टंप लाईन वरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव. रतेश पाटील चांगलं कमबॅक करून देतोय आतापर्यंत या मॅच मध्ये आराध्या स्पोर्ट्स क्लबला. फोर्थ विकेट ना. ओ ड्राइव्ह केलाय डाऊन द ग्राउंड. स्ट्रेट ड्राइव्ह फटका. वाडे शॉट. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. प्रयासच्या बॅट मधून येतोय. अगदी सरळ रेषेमध्ये षटकार. चला चेंडूची मागणी केली आहे. सुंदर फटका पाहायला मिळाला. अगदी स्ट्रेट ड्राइव्ह फटका. 6 धावा देऊन गेला. त्यामुळे प्रयास पाटीलला रोखावं लागेल. हा सामना जर आराध्या स्पोर्ट्स क्लबला जिंकायचा असेल तर पहिल्यांदा इकडून मात्र प्रयास पाटीलला कसं बाद करता येईल ना याकडे लक्ष द्यावं लागेल ते टीमला. या 6 धावेने टीमची टोटल मात्र पुढे जाऊन पोहोचले ती तब्बल 28 या आकड्यावर. चांगल्या धावा जमा केल्या त्या जांभूळपाडा संघाने. 51 धावांचा पाठला करत असताना सलामीवीरांनी दिलेली अग्रेसिव्ह स्टार्ट. ड्राइव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला बीट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू सरकलाय. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. चांगलं खेळतोय प्रयास. चांगले फटके त्याच्याकडून पाहायला मिळाले. स्क्वेअर कट आपण पाहिले. इकडे कव्हर ड्राइव्ह पाहिला. स्ट्रेट ड्राइव्ह पाहिला. सारं काही आहे या फलंदाजाकडे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर 29 धावा बिनबाद अशी धावसंख्या पाहायला मिळेल. येणारे 12 बॉल आणि अजूनही गरज असेल ती 22 धावांची. 2 ओव्हर्समध्ये 22 करायचे आहेत. एक चांगलं षटक जे 6-7 धावांचं येईल हे पाहावं लागेल आणि तेही तिसरंच. हे षटक जर चांगलं आलं पाटणवली संघाच्या बाजूने मॅच फिरू शकते अजूनही. परंतु 2 ओव्हर्समध्ये सद्यस्थिती आपण पाहिली तर मजबूत स्थितीमध्ये जांभूळपाडा टीम. या स्पर्धेच्या 3ऱ्या फेरीमध्ये खरं तर प्रवेश केलाय तो टाकीगाव या संघानं. या स्पर्धेमधील सर्वोत्तम धावसंख्या 65 आणि त्या जोरावर मात्र या संघाला बाय. त्यामुळे पहिली मॅच खारकोपर आणि नवीन शेवा दोन्ही टीम्स तयार राहा आणि त्यानंतर मात्र दुतुम आणि त्यांच्या विरोधामध्ये या लढतीतील विजेता संघ खेळेल.
परंतु जी हायेस्ट स्कोरची संकल्पना आहे ती याही राऊंडमध्ये चालू राहणार आहे. त्यामुळे खारकोपर नवीन शेवा किंवा दुतुम किंवा दुसरा संघ जो हायेस्ट स्कोर असणार आहे त्या संघाला परत बाय दिली जाणार आहे. गोलंदाज तयार तन्मय पाटील कट केला यावेळेस मात्र पॉइंटला थोडंसं मिसफिल्ड त्या ठिकाणी. पहिली धाव वेगानं दुसऱ्याचा प्रयत्न इकडे संधी मिळू शकते. पाहूया डायरेक्ट हिट तर झालाय. डायरेक्ट हिट इज ऑलमोस्ट डेंजरस. रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांची मदत या निर्णयासाठी मात्र घेण्यात आले परंतु डेंजर एंडला धावतोय प्रयास पाटील त्या ठिकाणी आहे आणि जर ही विकेट असेल तर मात्र मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा कमबॅक करू शकेल आराध्या स्पोर्ट्सला पाटणवली आणि ते चेक केलं जात आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय शशी मेहर सर आहेत. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून मात्र हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नॉट आउट इज अ कॉल. तन्मय पाटील आलाय. गोलंदाजीसाठी संघातील मुख्य खेळाडू आहे. पाटणवली संघ ओळखला जातो या खेळाडूच्या नावानं आणि आपल्या नावाला साजेसा खेळ करावा लागेल तो तन्मयला. मॅच अजूनही पाहायला गेलं तर गमावलेली नाहीये पाटणवली संघानं कारण 50 धावा या स्पर्धेमध्ये काढणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. फार कमी संघांना मात्र पाहायला मिळालंय. स्कोर गेलाय तो आतापर्यंत 31 वर 31. इकडे बरोबर 20 धावांची गरज आहे. 11 बॉल शिल्लक आहेत. 20 रिक्वायर्ड नाउ रिमेनिंग 11. इकडे फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आलाय. झेल टिपलाय. फलंदाज बादच्या विकेटची मात्र गरज होती. मच नीडेड ब्रेक थ्रू मात्र दिलाय. तन्मय पाटीलला मोठा अडथळा दूर काढला या मॅच मधला. प्रयास पाटीलचे प्रयास याच ठिकाणी थांबणार आहेत परंतु धावा काय काढल्यात या मॅच मध्ये संपूर्ण पाहायला गेलं तर विजयाच्या समीप आणून ठेवलंय ते प्रयास पाटीलला परंतु तो होतोय मात्र जेल बाद. पहिला धक्का जांभूळपाडा संघाला. गरज होती विकेटची आणि ती विकेट मात्र प्राप्त केले तन्मय पाटीलला आणि इथून मात्र बाउन्स बॅक करावा लागेल पाटणवली टीमला. नवीन फलंदाज येतात विक्रांत मोहिते. इकडे सुद्धा मिसक्यूट झालाय. फटका बॉल हवेमध्ये. लॉंग ऑफचा फिल्डर झेल सोडतोय. या क्षणाला मात्र अशा पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण होणं ही थोडीशी पहा संयम इकडे मात्र कंट्रोल मध्ये नव्हता. तन्मय पाटील चेंडू जोरात आपटला होता आणि ती संधी खरं तर धावण्याची इकडे हर्षल गोंधळी पाहत होता की इकडे अजून एखादी धाव मिळते की काय. झेल कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ आणि अशा सिच्युएशनला टाईट मॅच सुरू आहे. रोमहर्षक सामना मात्र तमाम क्रीडा रसिकांना अनुभवाला मिळतोय आणि इकडे मात्र क्षेत्ररक्षणामधून जीवनदान तर दिलं परंतु त्याच बरोबरीनं 2 धावा सुद्धा जातात. बऱ्याच वेळेला झेल टिपल्यानंतर नवीन येणारा फलंदाज येतो असो स्ट्राईक एंडला सगळी गणितं मात्र बिघडत असतात. त्यामुळे सध्याच्या घडीला असा धावसंख्येचं संरक्षण करायचं असेल तर क्षेत्ररक्षकांना मात्र डोळ्यात तेल घालून क्षेत्ररक्षण करावं लागेल. फुल टॉस बॉल फक्त फ्लिक केला. रिश हसन बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार.
तो सौरभ पाटील पाटणोली यांच्याकडून पाटणोली टीमसाठी शुभेच्छा आल्यात. सौरभ पाटीलचं सुद्धा आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु इकडे झेल सुटल्यानंतर 2 धाबा गेल्या आणि त्याच फलंदाजानं मात्र चौकार लगावलाय. हे घडतं बऱ्याच वेळेला क्रिकेटमध्ये, परंतु तरी सुद्धा पेशन्स ठेवून संयम न ढाळता खरं तर मॅच मध्ये मात्र कमबॅक करावा लागेल तन्मय पाटीलला. हो, कट केलाय बॉल. स्क्वेअर कटचा फटका, क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. डीप मध्ये सिंगल मिळेल. एकेरी रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत 38 या आकड्यावर. अजूनही 13 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 7 बॉल 13 रन्स. तन्मय पाटीलला एक चेंडू नीट टाकायचे आता मात्र. हा जर चेंडू चांगला पडला तन्मयचा तर नक्कीच या मॅच मध्ये राहतील पाटणोलीकर, परंतु एखादी बाउंड्री जर आली तर मात्र कॅल्क्युलेशन बिघडेल. जांभूळपाडा संघ मात्र पुढे जाईल. हो, चांगला चेंडू यावेळेस मात्र चपकन मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. काय षटक टाकलंय. एक झेल सुटला नसता तर इकडे मात्र वेगळी समीकरणं पाहायला मिळाली असती, परंतु अजूनही मात्र वेळ गेलेली नाहीये. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 13 धाबांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 13 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. जाऊया शेवटच्या षटकाकडे. चौथा आणि अंतिम षटक, निर्णायक षटक घेऊन आराध्या स्पोर्ट्स क्लब पाटणोली टीम कडून गोलंदाजी मार्कवर राकेश कातकरी. 6-13चं समीकरण आहे. सोडवावं लागेल गणित. प्रयासने मात्र चांगले प्रयास केलेत हा सामना जिंकवण्यासाठी. 12 बॉलमध्ये 28 धाबांची तगडी इनिंग मात्र त्याची पाहायला मिळाली, ज्याच्यामध्ये 4 चौकार 1 षटकाराचा समावेश होता. परंतु त्यानं सोडलेली मैदानाची साथ आणि त्यानंतर हलकसं केलेलं कमबॅक पाटणोली टीमचं. पाहूया राकेश कातकरी, जिगरबाज खेळाडू ओळखला जातो या टीमचा. जिद्दीनं खेळतो नेहमी मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर तयार. पहिलाच बॉल यावेळेस मात्र निर्धाव निघून गेलाय. डॉट बॉल. प्रेशर आता मात्र वाढत जाईल कारण षटक आहे शेवटचं आणि या शेवटच्या षटकामध्ये मात्र निर्धाव चेंडू पडणं इकडे थोडंसं टेन्शन जांभूळपाडा टीमसाठी. डॉट बॉल येतात. 5 चेंडू आणि 13 धाबांचं समीकरण मात्र आहे. कोणता संघ मात्र ही शेवटची मॅच जिंकेल. राकेशचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. भन्नाट बॉलिंग पाहायला मिळते. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते कारण थोडंसं लांब ठेवलंय, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय तो फलंदाज विक्रांत मोहिते पासून आणि खूप चांगला प्रयत्न मी तर म्हणेन. अशा सिच्युएशनला मात्र थोडंसं ऑफ स्टंप पासून बाहेर चेंडू ठेवणं ही कल्पना मात्र त्याच्या डोक्यामध्ये येणं त्याला सलाम आहे. डोकं वर काढू दिलं जात नाहीये. 2 चेंडू निर्धावाले. 4-13चं समीकरण. फुल लाईन होता. बॅक टू द बॉलर्स ड्राईव्ह. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. जाऊ दिलं या ठिकाणी. खरं तर डायरेक्ट हिट केलं करता आलं असतं त्याला,
परंतु जर झालं नसतं तर कदाचित आणखीन एखादी धाव जाण्यापेक्षा थोडंसा पाहायला गेलं तर पेशन्स दाखवलं त्यानं, संयम पाहायला मिळाला त्याचा. एक धाव येते, सिंगल रन धावसंख्येमध्ये बदल. 3 चेंडू आणि 12 धाबाचं समीकरण आहे. 3 बॉल 12. सामना जिंकण्यासाठी जांभूळवाडा टीमला हर्षल गोंधळी ऑन स्ट्राइक नाव. या ओव्हर मधला 3 बॉल 12चं समीकरण आहे. परंतु 12चं समीकरण सोडवायचं म्हटलं तर निदान एक षटकार एक चौकार तरी मारावाच लागणार आहे या मॅच मध्ये. त्यामुळे 2 मोठ्या फटक्यांनीच हा सामना जिंकता येऊ शकेल. शॉट ऑफ लेंथ होता, आकू टप्प्याचा बॉल, पॉइंटला फिल्डर झेल सोडलाय. इकडे संधी चांगली होती, धावही मिळाली नसती, विकेट गेली असती. हेच घडले आज. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये गलथानपणा पाहायला मिळालाय आराध्या स्पोर्ट्स क्लबचा. एक रन येते, कारण या एकेरी धावेपेक्षा एक धाव गेली ती फार मोठी गोष्ट नाहीये. परंतु असाच जर झेल जर सुटला, समजा एखाद्या धाव पाहिजे असेल, शेवटच्या चेंडूवर एखादी धाव पाहिजे असेल, 1 रन राहिली तर मग काय करायचं. त्यामुळं आणि सोपा झेल होता त्या ठिकाणी, मात्र सोडण्यात आला. लगेच त्याची रवानगी करण्यात आली, सर्कलमध्ये आणले त्याला. 2 चेंडू आणि 11 धावा. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर पाटणोली जिंकेल. लक्षात घ्या जांभूळवाडा टीम, कंपल्सरी चेस आहे. इकडे मात्र फटका फसलाय, फाईन लेगला झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. पाटणोली संघ विजयाकडे वाटचाल करतोय. लास्ट बॉल, 11 धावांची आवश्यकता. प्रयास बाद झाल्यानंतर मात्र पुन्हा एकदा फलंदाजी कुचकामी ठरली हे पाहायला मिळालं. त्यामुळे प्रत्येक सामना मात्र प्रयास शेवटपर्यंत उभा राहून मात्र जिंकून देईल असं नाहीये. इतर फलंदाजांना सुद्धा ते प्रयत्न करायला हरकत नव्हती, कारण फार मोठं अंतर नव्हतं धावसंख्येचं. आणि हा सामना जिंकलाय आराध्या स्पोर्ट्स क्लब. पाटणोली टीमनं मात्र प्रवेश केलाय पुढच्या फेरीमध्ये. दुतुम संघाच्या विरोधामध्ये खेळेल पाटणोली संघ पुढची मॅच. अभिनंदन टीम पाटणोली. हार्ड लक प्रयास मात्र अपुरे ठरले या मॅच मध्ये आणि पराभव